राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शिनोळी सीमा तपासणी नाका पथकाने मोठी कारवाई करत गोवा बनावटी विदेशी मद्याची वाहतूक करणारा टाटा SP C407 हा टेम्पो जप्त केलाय। या कारवाईत 177 बॉक्स विदेशी मद्य व वाहनासह एकूण 21,61,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक स्नेहलता नरवणे व उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। खात्रीलायक माहितीच्या आधारे हेरे तालुका चंदगड परिसरात छापा टाकण्यात आला। तपासणी दरम्यान टेम्पोमध्ये विविध ब्रँडचे 177 बॉक्स गोवा बनावटी विदेशी मद्य आढळून आलं। जप्त मद्याची किंमत 11,61,000 तर टेम्पोची किंमत 10 लाख असल्याचं सांगण्यात आले। वाहन चालक शैलेश कृष्णा भातखंडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दुय्यम निरीक्षक GL राणे करत आहेत। या कारवाईत निरीक्षक प्रमोद खरात, दुय्यम निरीक्षक TM वायदंडे, GL राणे तसेच भरत सावंत, संदीप चौगले, राहुल शिंदे, तुषार पवार, किरण बागुल आणि महिला जवान स्वप्नाली बेडगे यांनी सहभाग घेतला।